महाराष्ट्रनामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। नमस्कार। सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना दीपावलीच्या मंगलमय सणाच्या मनापासून अंतःकरणापासून शुभेच्छा। ह्या दीपावलीच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार हा मंगलमूर्ती कृपेने दूर हो आणि प्रकाशाचं नवीन पर्व आपल्या आयुष्यामध्ये सुरू हो, अशा पद्धतीची प्रार्थना मी महागणपती चरणी करतो। फक्त ही दीपावली साजरी करत असताना ज्या अन्नदात्याच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या ताटामध्ये घास येत असतो, त्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या नावाने आणि आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांच्या नावाने एक एक दिवा आवर्जून आपण आजच्या दिवशी लावावात, ही विनंती मी आपल्याला करतो। दीपावलीच्या निमित्ताने अनेक मित्रांच्या गाठीभेटी होत असताना एक गोष्ट लक्षात आली की दिवाळीचे फटाके जसे आज सगळ्यांच्या अंगणामध्ये फुटत आहेत, तसेच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांचे फटाके सुद्धा आज आपल्या अवतीभोवती फुटताना आपण सगळे पाहतोय। शिरूर आंबेगाव मतदारसंघ सुद्धा त्याला अपवाद नाहीये, परंतु शिरूर आंबेगाव मतदारसंघामध्ये गेल्या 4-2 दिवसांमध्ये ज्या काही हास्यास्पद घटना, ज्या राजकारणाची पातळी निश्चितपणे खालावणाऱ्या ठरलेल्या आहेत, त्या कदाचित आपल्याला माहीत नसतील म्हणून आपल्याला सांगायचा आजचा हा प्रयत्न आहे। देवदत्त निकम यांना महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दिली। कालच्या 28 तारखेला अतिशय मोठ्या प्रमाणावरती लोकांनी त्यांना सपोर्ट करून, उपस्थिती दाखवून, गर्दी करून त्यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आला। त्या गर्दीची तुलना अनेकांनी स्वर्गीय किसनरावजी वानखेले यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीशी केली आणि विशेष बाब म्हणजे साधं पिण्याचं पाणीसुद्धा ज्या गर्दीला देवदत्त निकम आणि आमच्यासारख्या त्या सभेच्या संयोजकांना पुरवता आलं नाही, अशा सभेला अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, आबालवृद्धांनी, तरुणांनी आणि विशेष करून महिलांनी मोठी गर्दी करून आपला निर्णय थोडक्यात त्या ठिकाणी जाहीर केला होता। ती गर्दी बघून कदाचित असं वाटलं होतं की विरोधक या गर्दीपासून काहीतरी बोध घेतील आणि कालच्या भूतकाळामध्ये ज्या काही राजकीय चुका आपल्या झाल्यात त्या सुधारण्याचा प्रयत्न करतील, परंतु झालं उलटच। त्या चुका सुधारण्याच्या ऐवजी देवदत्त निकम यांचा अर्ज बाद करण्याचा बालिश प्रयत्न त्या ठिकाणी झाला। 2015 साली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या एका रिट पिटिशनच्या आधारे त्यांचा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सजग असलेल्या निवडणूक आयोगाने आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी श्री देवदत्त निकम यांच्या वकिलांचा युक्तिवाद हा ग्राह्य ठरवला आणि त्यांच्या बाजूने निकाल देत त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी ग्राह्य ठरवली। अर्थात देवदत्त निकम यांचा फॉर्म बाद करण्याचा प्रयत्न करणं हेच बऱ्याच मतदारांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पटलं नाही। त्यामुळं वाऱ्याच्या वेगाने ही बातमी परवा दिवशी दुपारी ज्या वेळेला मतदारसंघात पसरली, अनेकांनी फोन करून त्या ठिकाणी काळजी व्यक्त केली की नक्की काय होणार आहे। परंतु संध्याकाळी 5च्या सुमारास ज्या वेळेला देवदत्त निकम यांचा अर्ज वैध ठरल्याचा निर्णय आला, शिरूर आंबेगाव मतदारसंघातल्या गावागावामध्ये दिवाळीपूर्वीच फटाके वाजवून उमेदवारी वैध ठरल्याचा आनंद त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। दुसरी घटना अशी आहे की जी आजपर्यंत शिरूर आंबेगावच्या राजकारणामध्ये गेल्या कमीत कमी 15-20 वर्षात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तरी कधी पाहिली नाही। देवदत्त जयवंतराव निकम हे महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेले उमेदवार आहेत। त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, बिरसा ब्रिगेड, कम्युनिस्ट पार्टी या अनेक पक्षांनी आपला सक्रिय पाठिंबा त्या ठिकाणी देऊ केलेला आहे आणि या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते अतिशय जोमाने त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी आहेत। त्याच नावाशी साधर्म्य असलेला श्री देवदत्त शिवाजीराव निकम या नावाचा उमेदवार, त्यांचा अर्ज आम्ही छाननीच्या दिवशी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिला आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की ह्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती ही शिरूर आंबेगाव तालुक्यातल्या नेमक्या कोणत्या गावातील आहे याची चौकशी आम्ही ज्या वेळेला केली, त्यावेळेला त्यांचा पत्ता जरी मनसरमधला दिलेला असला तरी त्यांचं मतदार यादीतलं नाव हे पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे निलक या गावातलं असल्याचं आम्हाला काही लोकांकडून समजलं। मग एकाच नावाच्या दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरण्याचा बालिशपणा नेमका कोणाचा आहे याविषयी लोकांमध्ये तर्कवितर्क
आणि चर्चा सुरू आहेत आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की सध्याच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून किंवा देवदत्त निकमांच्या विरोधकांकडून हा अशा पद्धतीचा बालिशपणा करण्यात आलेला आहे. शिरूर आंबेगावची जनता ही राजकीयदृष्ट्या खूप सजग आहे, खूप सक्षम आहे आणि विचार करणारी आहे. असल्या बालिश प्रचाराला आणि बालिश प्रकारांना कधीही ती बळी पडणार नाही याचं थोडंसं भान हे विरोधकांनी ठेवलं पाहिजे. आणि कदाचित कुठंतरी असं वाटतंय की आत्मविश्वास गमावल्यामुळं ह्या अशा प्रकारच्या बालिश प्रकारांना उत्तेजन दिलं जात असावं. असो, दिवाळीचा दिवस आहे, आज राजकीय बोलण्याचं जास्त काही कारण नाही, तरीसुद्धा दिवाळीच्या निमित्ताने विरोधकांना सत्ताधाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देत असताना अशा पद्धतीचे बालिश प्रकार त्यांनी यापुढच्या भविष्यामध्ये करू नयेत अशी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो, विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून अंतःकरणापासून दिवाळीच्या मंगलमय सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.